अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपण शिर्डीमध्ये करतो. मागच्या 1 महिन्यामध्ये अनेक कारवाया झाल्या. मागच्या 1 महिन्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप माझ्यावर झाले. मागच्या 1 महिन्यामध्ये अनेक गोष्टी आमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून किंबहुना इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या. मी तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की जे मी काही करतोय, जे तुम्हाला वाटतं योग्य अयोग्य मला माहित नाही, पण जे मी करतोय ते तुमच्याच मुली सुरक्षित ठेवण्यासाठी करतोय, दुसरं काहीच नाही. माझा व्यक्तिगत स्वार्थ काही नाही. ना माझी प्रॉपर्टी आहे, ना माझा बंगला आहे, ना काही माझी एरिया आहे शिर्डीत. पण मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक घटकाला सुरक्षित ठेवण्याची माझी जबाबदारी आहे. रोजगार तुम्हाला द्यायची माझी जबाबदारी आहे. ज्यांना जागा नाही त्यांना अर्धकुठ्या जागा द्यायची माझी जबाबदारी आहे. आणि बेरोजगारांना रोजगार देण्याची माझी जबाबदारी. हे शेवटपर्यंत मी पूर्ण करणार. जे शब्द विधानसभेच्या वेळेत आपण तुम्हाला दिले ते प्रत्येक शब्द पुढच्या 1 वर्षामध्ये पूर्ण करून मी दाखवणार. माझ्या हॉस्पिटलचं काम पण सुरू होतंय. वर्षभरामध्ये हॉस्पिटलचं काम संपेल. एकदा माझं हॉस्पिटल झाल्यानंतर तुम्ही कधी आजारी पडलात यायचं, ते भावाच्या दवाखान्यात झोपायचं, बरं होऊन परत घरी जायचं, कोणाला पैसे द्यायची गरज पडणार नाही. तर हे सगळं तुमच्यासाठी आहे. बाहेरचं फोन येत आहे, काय बोलतंय, काय तमाशा चालू आहे, काळजी करू नका. जो विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवलाय, आम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे, हे बाकीचे लोक येतात निवडणुकीपुरतं, आज ना कुठली निवडणूक आहे ना नगरपालिका विधानसभा तर 5 वर्षानंतर आहे. पण मी आमचा परिवार एकमेव आहे की कधी निवडणूक पाहून लोकांपर्यंत येत नाही. सातत्य हे राजकारणाचं मूळ मंत्र आहे.